बदलापूर पालिकेतील अधिकारी वर्गाकडून भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत आज दिनांक 14 रोजी बदलापूर पालिकेवर राष्ट्रवादी शरद पवार गटाने धडक मोर्चा काढला। या मोर्चामध्ये पालिकेच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रवादीच्या आंदोलनकर्त्यांनी बनावट नोटा उधळल्या आणि याच नोटा या आंदोलनकर्त्यांनी पायदळी तुडवत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा अवमान केला। आंदोलनाच्या वेळी राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते। काही दिवसांपूर्वी सहाय्यक निबंधक यांच्यावर लाच घेण्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंद करण्यात आला होता आणि याच घटनेचा दाखला देत बदलापूर पालिकेत देखील अधिकारी वर्ग भ्रष्टाचार करत असल्याचा ठपका ठेवत या विरोधात हे आंदोलनकर्ते आक्रमक झाले होते आणि याच वेळी त्या आंदोलनकर्त्यांनी नकली नोटा उधळल्या। या नोटांवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा फोटो होता। याच नोटांवर आंदोलनातील नेते आणि कार्यकर्ते पाय ठेवून उभे होते। सर्वत्र या नोटा पसरल्या होत्या आणि त्या पायाखाली तुडवल्या जात होत्या। खुद्द त्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस हेमंत रुमणे आणि महाराष्ट्र प्रवक्ता महेश तपासे यांच्या पायाखाली देखील या नोटा होत्या। दरम्यान ही चूक पत्रकारांनी लक्षात आणून देताच यासंबंधी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी माफी मागितली आहे। बदलापूर नगर परिषदेने जे भ्रष्टाचार केलेले आहेत बांधकाम विभागाने केलेले आहेत आणि सगळ्यात जास्त मोठा म्हणजे बांधकाम विभागात कुळगाव बदलापूर शहरातील शहरीकरण जे झपाट्याने वाढ होण्याला बांधकाम व्यावसायिकांना हाताशी धरून त्यांनी जे अनाधिकृत आपल्या नगरपालिकेने शहानिशा न करता काही देवाण त्यांची पोटं भरण्याचे घरं भरण्याचं काम केलंय। कारण अनधिकृत इमारतीमध्ये त्यांनी घरं घेतले असल्यामुळं त्यांना लोन घरं मॉर्गेज करण्यासाठी बँक मान्यता देत नाही। आज हजारो जबाबदार आपले हे भ्रष्ट कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे अधिकारी आहेत। 15 वर्षापासून आज उभे आहेत कुळगाव बदलापूर पूर्वमध्ये सोनोली गावात त्या सडक नागरिकांना त्यांनी अजून वितरण केलेलं नाही, पण अपात्र लोकांना त्याच्यामध्ये काय ठेवण्यात ते। तुमच्या स्वप्नातील लग्नाचा बस्ता तयार आहे। कुलस्वामिनी वस्त्र दालन बदलापूर पश्चिम इथे मिळवा लग्नाचे कपडे होलसेल दरात फक्त 100 रुपयांपासून ते 50,000 रुपयांपर्यंत। बदलापूर स्टेशनपासून फक्त 5 मिनिटांवर शौर्य शॉपिंग सेंटर वैशाली टॉकीज जवळ।